आपण बघितलं सेमी फॉर्मल ग्रुप, गोल ग्रुप, लर्निंग ग्रुप याप्रमाणेच प्रॉब्लेम सॉल्विंग ग्रुप यात साधारणतः जे काही सदस्य असतील त्या समस्याग्रस्त सदस्यांना एकत्र करून एकत्रितरित्या त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी समस्या निवारण गट देखील गटकार्यात केलेले आढळते. प्रॉब्लेम सॉल्विंग ग्रुप्स कम्स टुगेदर टू ॲड्रेस इश्यू that have arises. They have a common purpose in understanding, solving their issue. Although their different perspective can lead particular disagreements, problem solving may be large along the spectrum from highly local and determined to the uncertain dynamics, situation, their creativity and instinct may better way रिसॉल्विंग द सिच्युएशन. साधारणतः या गटात जे सदस्य असतील त्या सदस्यांना एकत्रितरित्या त्यांची समस्या कशी सोडवली जाईल याच्यावर भर देण्यात येतो. त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम, गटातील गट सदस्यांचे ज्या काही समस्या आहेत त्या एकत्रितरित्या सोडवण्याचा प्रयत्न या प्रॉब्लेम सॉल्विंग ग्रुपमधून करण्यात आलेला आपल्याला दिसतो. यात साधारणतः प्रत्येक सदस्याला वैयक्तिक स्तरावर कोणती समस्या येते आणि त्याचे निवारण कशा पद्धतीने करता येईल यावर भर देण्यात येते. याच गटाला समस्या निवारण गट असे देखील म्हणतात. त्याचबरोबर फ्रेंडशिप ग्रुप मैत्रीपूर्ण गट असतो. साधारणतः ग्रुप्स ऑफन डेव्हलपमेंट बिकॉज इंडिव्हिज्युअल मेंबरशिप हॅव वन ऑर मोर कॉमन कॅरेक्टरिस्टिक. वी कॉल दिस फॉर्मेशन ऑफ friendship groups. Social alliance which frequency extend outside the work situation can be based on similar age, authentic heritage, support of just like Kolkata Knight Riders, cricketers holding similar political name, just few as such as the characteristics. साधारणतः मैत्रीपूर्ण गट हा यात वयाचं काही बंधन नसताना समविचारी जे काही लोक असतात, जो गट असतो तो गट एकत्र येत असतो आणि या मैत्रीपूर्ण गटातून काहीतरी नाविन्य करण्याचा किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण गट तो असतो आणि त्यातून काही नाविन्य करण्याचा प्रयत्न या गटामार्फत होत असतो. त्याचबरोबर या गटामध्ये काहीतरी साम्यता असते, काही विशेष साम्यता असते. असे विशिष्ट वयात बांधून न राहता असे वेगवेगळे गटातील सदस्य एकत्र येऊन हा मैत्रीपूर्ण गट स्थापन होतो आणि त्यातून काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न ते करत असताना आपल्याला आढळतात. त्याचबरोबर इंटरेस्ट ग्रुप पीपल हू मे और मे नॉट बी अलाइड इन टू द कॉमन कमांड और टास्क. ग्रुप मे एफिलिएटेड और अटेन अ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह with which each concern. This is as an interest group. Employees who band together to have their vacation schedule altered to support a peer who can be the schedule alter the support peer seek improvement working conditions represent the formation. Should be although trained by the group workers is giving and receiving feedback. Just like positive feedback should be given first, it should be specific. Criticism should be given, suggest alternatives. Initially, members may be encouraged to give the written feedback. The workers may represent some formats of the purpose. साधारणतः इंटरेस्ट ग्रुपमध्ये काहीतरी हेतू डोळ्यासमोर ठेवून आपला जो काही छंद असेल किंवा आपला जो काही एखाद्या गोष्टीत आवड असेल असे आवड असलेले लोक एकत्र येतात आणि ते ॲक्टिव्हिटी करतात. यात साधारणतः व्हॅकेशनमध्ये किंवा सुट्टीच्या कालावधीत पोहणे, ट्रॅकिंग करणे, कुठे विशिष्ट ठिकाणी फिरायला जाणे किंवा एखाद्या विशिष्ट ॲक्टिव्हिटी करणे. तर या सदस्यांचा या इंटरेस्ट ग्रुपमध्ये सहभाग असतो आणि याच्यातून काही पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी जर होत असेल तर त्यांच्याकडून साधारणतः पॉझिटिव्ह फीडबॅक देखील घेतला जातो किंवा त्या ॲक्टिव्हिटीबाबत काही विशेष सूचना देखील मागवल्या जातात किंवा एखाद्या क्रिएटिव्हिटीबाबत सदस्यांना जर ती आवडली असेल तर त्यात अजून चांगल्या पद्धतीने कशी सुधारणा केली पाहिजे याचा देखील फीडबॅक याच्यात घेतला जातो.
आणि या फीडबॅकच्या आधारावर सेम इंटरेस्ट असलेल्या सदस्यांना परत एकत्र येऊन त्यातला त्यांचा इंटरेस्ट छंद कायम जोपासला जावा यासाठी या इंटरेस्ट ग्रुपमध्ये प्रयत्न करताना आपल्याला आढळतं. त्याचबरोबर गट कार्यात जे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज अँड फिफ्थ स्टेज, साधारणतः सुरुवातीचा टप्पा, कार्याचा टप्पा, मूल्यमापनाचा टप्पा, फॉलोअपचा टप्पा, त्याचबरोबर टर्मिनेशन ही देखील एक फेज आहे, त्याला फिफ्थ स्टेज असं म्हणतात. टर्मिनेशन, देर कम्स टाइम अँड पॉइंट in the life of every group when it comes the end, which could be the positive or negative experiences as the case may be. The group and deemed to be the termination on the position note when it is said have the achievement goals. The group workers ensure it smoothly close though proper process. Something groups may have the close at negative note when the members drop out the prematurely fail to develop the strongly relationship marked to the better conflicts, or worker cannot continue with the group any longer. When the group worker leaves the group, whether reason the group may be the sustained for long, should be the date termination to be set the beginning. Some experts are the view that the termination dates should be announced the outset so that the members know the time of the disposal achieve their objectives. साधारणतः गट कार्य करत असताना प्रत्येक गटामध्ये ही शेवटचा जो काही टप्पा आहे टर्मिनेशन, त्याला शेवटचा टप्पा असं देखील म्हणतात. यात गट संपुष्टात येत असतो. साधारणतः कार्यकर्ता किंवा विद्यार्थी गटात जेव्हा कार्य करतो त्या गटातील जे काही गोल्स असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील, ध्येय असतील, उद्देश असतील, ते जर अचीव झाले, परिपूर्ण झाले, तर तेव्हा देखील गट हा टर्मिनेशन होऊ शकतो, संपुष्टात येऊ शकतो. बऱ्याचशा वेळा गट टर्मिनेशन हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक व नकारात्मक दोघं बाजूंनी होऊ शकतो. गटात जर गोल किंवा ध्येय उद्दिष्ट अचीव झाले तर तो पॉझिटिव्हरित्या गट कार्य करतात, तो गट संपुष्टात आणू शकतो. बऱ्याचशा वेळा गटात कार्य करत असताना काही नकारात्मक बाबींमुळे गट संपुष्टात आणण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी देखील तो गट संपुष्टात येण्याची प्रक्रिया होत असते. साधारणतः गट कार्यकर्ता आणि गटातील सदस्य वेळेअभावी देखील गटाचा शेवट करू शकतात. काही ठराविक कालावधीत जर ध्येय उद्दिष्ट प्राप्त झाले नसतील आणि वेळेची कमतरता असेल, अशा वेळी देखील गटाचा शेवट गट कार्यकर्ता करू शकतो. त्याला एंडिंग फेज किंवा टर्मिनेशन फेज असे देखील म्हणतात. गटात ठरवलेल्या ऑब्जेक्टिव्हनुसार ते ऑब्जेक्टिव्ह जर पार पडत असतील तर अशा वेळी देखील गटाचा शेवट होऊ शकतो. याला फिफ्थ स्टेज असं म्हटलेलं आहे. सोशल ग्रुप वर्क मेंबर मे रिफ्लेक्ट द डिफरंट टू द टर्मिनेशन ऑफ द ग्रुप. द लास्ट सेशन टुवर्ड्स द एंड ऑफ द सोशल ग्रुप वर्क प्रोसेस, द वर्क हॅज बीन हेल्ड. द मेंबर्स कम टू द term with the fact that there may be no more regular meeting or guide them how the challenges for filling up the vacuum that the termination might create. The worker has to prepare the group. First one is the for the termination stage phase, group development, share with the group final evaluation, analysis how they were successful, accomplishments some of the goals, or failed to achieve others. As in case of, give the members an opportunity to express their happiness, anxiety, fears, good, bad experiences, talk about their complexity, discuss the future of the plans, develop the leadership among the group members, capacity building of members, develop the system, carry on the functioning the group can be the termination of smooth. साधारणतः सिद्दीकी यांनी 2008 साली गटकार्य कशा पद्धतीने गटकार्याचा शेवट केला पाहिजे किंवा गटकार्याचा शेवट करत असताना काय घडत असते गटामध्ये याबाबत चर्चा केलेली आहे. साधारणतः प्रत्येक गट सदस्याला गटाचा शेवट करत असताना काही भीती असू शकते, काही चिकित्सा असू शकते, काही विकासात्मक गोष्टी अर्धवट राहू शकतात किंवा ठरवलेले ध्येय उद्दिष्ट देखील काहींच्या मध्ये पूर्ण झालेले असतील. तर अशी सगळी अवस्था त्या गटाची होऊ शकते. परंतु गटाचा शेवट हा एक तर गटातील विकास पूर्ण झाल्यावर देखील होऊ शकतो किंवा गटातील काही गोष्टी राहून गेल्यामुळे
किंवा काही गोष्टी अचीव न करता आल्यामुळे देखील गटाचा शेवट करता येतो. याच्यात बऱ्याचशा वेळा काही गटातील सदस्यांना संधीच न मिळाली म्हणून अनहॅपीमुळे ते गट टर्मिनेशन करू शकतात. गटात काम करत असताना चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव प्रत्येक गट सदस्याला येत असतो आणि बऱ्याचशा वेळा गटात लिडरशिप न मिळाल्यामुळे तो सदस्य देखील गट टर्मिनेशन करू शकतो. तर सिद्दीकींच्या मतानुसार साधारणतः गट कार्य करत असताना अशा पद्धतीने गटाचा शेवट होताना आपल्याला आढळून येते. Theories applicable to the group work and model in the group practice. Approaches to the group work, social group work in different setting. The importance of the group process. First one phases: planning phase, beginning phase, middle phase, ending phase. These are the phases of the group work. After the stages of the group development: orientation stage, working stage, termination stage, program planning, implementation and evaluation. Use of the program for the group development. After that, use of the program as a tool: program meeting, goals, principles, play games, singing, dancing, role, storytelling, puppetry, group discussion. After that, group work practices among the children, youth, age, women's, different setting, tools and techniques of the group work. साधारणतः विविध सिद्धांतांचा वापर करून गट कार्यात किंवा गट विकास केला जातो. त्यात साधारणतः अप्रोच ऑफ द ग्रुप आणि सोशल ग्रुप वर्कमध्ये विविध क्षेत्रांमध्ये गट कार्य हे केलं जातं. त्याचबरोबर गट कार्य जसं सुरुवातीचा टप्पा असेल, मधला टप्पा असेल, शेवटचा टप्पा असेल, दीज आर हे 3 टप्प्यांमध्ये गट कार्य करण्यात येतं. यात ओळखीचा टप्पा आहे, कार्याचा टप्पा आहे, शेवटचा टप्पा आहे, विविध कार्यक्रमाचं नियोजन घेण्याचा टप्पा आहे, कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचा टप्पा आहे. त्याचबरोबर कार्यक्रमांचे मूल्यमापन करणे देखील तितकेच गरजेचं आहे. विविध कार्यक्रम आणि गट विकास यांचा परस्पर सहज संबंध आहे. त्याचबरोबर गट कार्य करत असताना काही ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते गट कार्य करणं गरजेचं आहे. विविध तत्वांचा वापर करणं गरजेचं आहे. गट कार्य करत असताना विविध खेळ, गाणे, नृत्य, त्याचबरोबर नाटिका, काही गोष्टी, पपेट्री सांगणं किंवा या साधनांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून गटातील सदस्यांचा सहभाग वाढू शकतो. त्याचबरोबर गट कार्य हे विविध गटांसोबत केले जातं, जसं बालकांसोबत, वृद्धांसोबत, युवकांसोबत, महिलांसोबत, या विविध सेटिंगसोबत गट कार्य केलं जातं आणि त्यात विविध साधनांचा वापर करण्यात येतो असे आपल्यास आढळते. त्याचबरोबर ग्रुप वर्क करत असताना गट कार्याचा जो काही हेतू आहे तो आपण थोडक्यात बघूया. टू टीच द इंडिव्हिज्युअल टू लिव्ह अँड वर्क टुगेदर, पार्टिसिपेट इन द ग्रुप ॲक्टिव्हिटी फॉर देअर इंटेलेक्च्युअल, इमोशनल अँड फिजिकल ग्रोथ. साधारणतः गट कार्य करत असताना हे सगळे ॲक्टिव्हिटी का घेतल्या पाहिजे किंवा कशा घेतल्या पाहिजे याबाबत सिद्दीकी यांनी सांगितलेलं आहे. तर यात साधारणतः प्रत्येक गटातील गट सदस्याला आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्यासाठी एक भावनिक आणि शारीरिक स्तरावर त्याची वाढ झाली पाहिजे, त्याचं विचारांचं देवाणघेवाण झालं पाहिजे, यासाठी गट कार्यात त्याचं इन्व्हॉल्व असणं पाहिजे. टू लिव्ह द गुड लाईफ विद इन द ग्रुप अँड फॅमिली, म्हणजे गटात एक चांगली त्याला वागणूक मिळून त्याचं कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो टॉट वर्किंग टुगेदर विथ द अदर पीपल्स पार्टिसिपेंट इन डिफरंट ॲक्टिव्हिटी. विविध सहभागाच्या माध्यमातून त्याचं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन जे आहे ते कसं चांगलं होईल याकडे गट कार्याच्या माध्यमातून लक्ष देणं गरजेचं आहे. टू डेव्हलप द इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी अँड बिहेवियर, बऱ्याचशा वेळा गटात सहभाग झाल्यानंतर त्या सदस्याचं व्यक्तिमत्व आणि वर्तन देखील सुधारतं. तर त्या अनुषंगाने गटामध्ये त्याला प्राधान्य देण्यात येतं. टू प्रिपेअर द इंडिव्हिज्युअल टू लर्निंग हाऊ द सेफ रिस्पॉन्सिबिलिटी इन द डेमोक्रेटिक स्टाईल ऑफ वर्किंग. गटात सदस्यत्व घेतल्यानंतर त्याला एक जबाबदारीपूर्ण सदस्यत्व आणि लोकशाहीच्या तत्वावर त्याला त्याची जबाबदारीची देखील जाणीव करून देण्यात येते. टू गिव्ह द ऑपॉर्च्युनिटी देम हू हॅव द पोटेन्शियल, वर्थ अँड डिग्निटी ऑफ लिडरशिप. गटातील
विकास करत असताना त्याचा वैयक्तिक विकास आणि त्याच्या क्षमतांना प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे आणि नेतृत्व गुण त्यात येईल या अनुषंगाने त्याचा गटात सहभाग असतो. टू मेक द बेस्ट यूज ऑफ लेजर टाइम म्हणजे त्याचा गटात सदस्यत्व मिळाल्यानंतर त्याच्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, तो कारणी लागला पाहिजे याकडे लक्ष देण्यात येते. टू लर्न द डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन टू द रोल जस्ट टू द इंडिकेट टू प्ले इंडिव्हिज्युअल रोल ऑफ द ग्रुप. बऱ्याचशा वेळा तो गटात सामील झाल्यानंतर बरंचसं काम पण तो शिकतो, व्यवस्थितरित्या तो स्वतःला सादर करू शकतो किंवा त्याची जी काही भूमिका आहे त्या गटात आल्यानंतर ती बदलते. टू प्रोव्हाइड द सुटेबल टास्क इंडिव्हिज्युअल अकॉर्डिंग टू हिज हर स्किल नॉलेज अँड इंटरेस्ट. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, त्याच्या क्षमता वेगळ्या आहे, त्याच्या कौशल्य वेगळे आहे, त्यात ज्ञान धारणा वेगळी आहे, तर त्याच्या छंदेनुसार त्याला त्याची भूमिका पार पाडण्यासाठी प्राधान्य देण्यात येतं. टू वाईड द वन्स हॉरिझॉन अँड टू प्रिपेअर द पीपल्स ऑफ द सोशल चेन. गटात सामील झाल्यानंतर किंवा सदस्यत्व मिळाल्यानंतर त्यात वैयक्तिकरित्या आणि एक समाजातील बांधिलकी म्हणून सामाजिक बदलासाठी देखील प्रयत्न होताना आपल्याला इथे आढळून येतो. टू अप्लाय द ग्रुप थेरपी इज नीड ऑफ फिजिकल ऑर मेंटल इमोशनल ॲडजस्टमेंट अँड फंक्शन ऑफ द ग्रुप वर्क. बऱ्याचशा वेळा गट सदस्य जर ॲडजस्ट होत नसेल तर त्यात वेगवेगळ्या सिद्धांताचा वापर करून शारीरिक, मानसिक, भावनिक समायोजन जे असेल ते करण्यासाठी विविध कार्य करून घेण्यात येते गट कार्यामध्ये. त्याचबरोबर ग्रुप वर्क्स mainly see the situational and need of all the individual and try to solve the problems of the individual. For every individual group is the main source of the strength and render of everybody helping hands. बऱ्याचशा वेळा गटात सदस्य वैयक्तिक समस्यांमुळे व्यवस्थित सहभाग घेत नाही किंवा समायोजन करू शकत नाही, अशा वेळी देखील त्याच्यावर वैयक्तिकरित्या गटाने काम करून त्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केली पाहिजे. त्याची क्षमता बांधणीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते गटा अंतर्गत होत असतं. ग्रुप फुलफिल द सोशल डिझायर अँड नीड टू द इच इंडिव्हिज्युअल इन द ग्रुप. सोशल ग्रुप कॅरीज ओव्हर द व्हॉलेंटरी ग्रुप इन द सेटिंग ऑफ द सोशल. गटात सहभाग झाल्यानंतर त्याचे जे काही क्षमता असतील किंवा वैयक्तिक समस्या असतील त्या समस्या सोडून त्याचे सामाजिक बांधिलकी म्हणून त्यात जी क्षमता बांधणी व्हायला पाहिजे ती गटांतर्गत होत असते. ग्रुप वर्कर टेल्स केअर द सोशल एजन्सी इन मेनी फील्ड्स ऑफ एज्युकेशन, रिलिजियस, रिक्रिएशनल फील्ड्स. साधारणतः गट हे विविध क्षेत्रांमध्ये विविध गट असू शकतात. शैक्षणिक गट असू शकतात, धार्मिक गट असू शकतात, पुनर्निर्माणाचे गट असू शकतात. या विविध गटांमध्ये गट कार्य करणं सहज सोपं होऊ शकतं. इट्स द हेल्पिंग प्रोसेस विच डील द पर्पज ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप वर्क. साधारणतः गट कोणताही असो त्या गटामध्ये गटात सदस्यत्व मिळाल्यानंतर त्याची वैयक्तिक सुधारणा, वैयक्तिक विकास व गटाचा विकास हेच ध्येय असू शकते. गटात कार्य करत असताना ते कार्य वैयक्तिक स्तरावर आणि गटातील सदस्यांना सर्व सदस्यांना आपला विकास कसं होईल याकडे गट लक्ष देतो. That is called the function of the group work always betterment of the individual as well as the growth of the entire group. Group work plays the role of इथे साधारणतः गट स्थापन झाल्यापासून गट कार्यकर्ता वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. ती मदतीची भूमिका असेल, प्रेरणेची भूमिका असेल, प्रोत्साहकाची भूमिका असेल, तर या विविध भूमिकेमधून गट कार्यकर्ता आपली भूमिका पार पाडताना आपल्याला आढळतं. त्याचबरोबर रोल ऑफ द ग्रुप वर्क एनेबलर, थेरपिस्ट, हेल्पर, रिसोर्स मोबिलायझर अँड इव्हॅल्युएटर. साधारणतः हे जे काही भूमिका आहे तर समाज कार्यकर्ता किंवा समाज कार्य पारंगत विद्यार्थी विविध गटांमध्ये महिला गट, बालक गट, वृद्ध गट यात काम करत असताना तो भूमिका पार पाडताना आपल्यास आढळते. त्याचबरोबर समाज कार्यकर्त्यामध्ये विविध कौशल्य देखील असणं गरजेचं आहे. बोलण्याचं कौशल्य, लिखाणाचं कौशल्य, सादरीकरणाचं कौशल्य, पथनाट्याचं कौशल्य, समायोजन करण्याचं कौशल्य, या विविध कौशल्यांनी युक्त तो समाज कार्यकर्ता असणं किंवा पारंगत विद्यार्थी असणं आवश्यक आहे. द रोल ऑफ ग्रुप वर्कर प्रोग्राम प्लॅनिंग. नियोजन करणं गट कार्यकर्त्याने किंवा समाज कार्यकर्त्याने नियोजन करणं गरजेचं आहे. हेल्पिंग टू द मेंबर्स ऑफ द प्लॅन ऑफ द प्रोग्राम म्हणजे गट कार्य करत असताना नियोजनासाठी गट कार्यकर्त्याने, समाज कार्यकर्त्याने किंवा पारंगत विद्यार्थ्यांनी मदत करणं गरजेचं आहे.
डिस्कवरिंग अँड अक्रॉस द इंटरेस्ट, त्यात थोडा सहभाग घेतला तर त्या सदस्यांना ते करणं सहज सोपं होतं. एनेबलिंग द ग्रुप टू यूज द एन्व्हायरमेंट इफेक्टिव्हली. नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्याने स्वतः सहभाग घेऊन वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. मेकिंग द ग्रुप रिलाइज लिमिटेशन अँड यूज ऑफ द प्रोग्राम मीडिया largely because it is a early linkage to the field of the recreation group was the recognized value addition types activity pursued the change goals. Often group work introduce the various tasks and program support decision depending on particular composition. Among the youngest children's games and craft activity has been effectively the part of the program with the adults hands social activity and planning of the group action of the found effective. साधारणतः गट कार्य करत असताना गटासोबत आपण जे काही कार्यक्रम घेणार आहोत, जे काही नियोजन करणार आहोत, त्यात कोणत्या गोष्टींचं लिमिटेशन असणार आहे हे गट कार्यकर्त्याने त्या सदस्यांना समजून देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने गटात कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. ज्या कार्यक्रमांमधून आपापसात आंतरक्रिया प्रस्थापित होऊ शकते, एकमेकांना सपोर्ट मिळू शकतो, आपली ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहज सोपं पद्धत म्हणून चर्चा करणं गरजेचं आहे. गट हा मुलांचा असू शकतो, महिलांचा असू शकतो किंवा वृद्धांचा देखील असू शकतो. त्या गटानुसार आपले लिमिटेशन्स काय आहे हे समाज कार्यकर्त्यांनी गट सदस्यांना लक्षात आणून देणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या कार्यक्रमांमध्ये त्या गटातील प्रत्येक सदस्यांचा सहभाग कसा वाढेल याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विदिन द इन्स्टिट्यूट क्लायंट ग्रुप्स कॅन बी द हेल्प टू एक्सप्लोर द प्रॉब्लेम्स ऑफ द सोशल मेनू बाय द बिंग permitted to undertake limit self-government. Many messages of social development and consciences are given through the use of folk media in the village and urban community groups. All these programs activity extend the opportunity meaningful interaction among the clients, significant involvement with the group tasks and the acquisition of the value, interpersonal skill for any types of model approaches of the group refer there in any setting. Group work practice one of the combination of the following programs activity which can be under the diagnostic and problem solving the treatment purpose. साधारणतः कोणताही कार्यक्रम आपण जेव्हा घेतो किंवा कार्यकर्ता ऑर्गनाईज करतो त्या कार्यक्रमामध्ये त्या गट सदस्याला प्रत्येकाला सहभाग करून घेणं गरजेचं आहे आणि जर त्या गट सदस्यांमध्ये काही जर समस्या निर्माण झाली असेल तर कार्यकर्त्यांनी त्यांची मदत करणे देखील गरजेचं आहे. त्या गट सदस्यात प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाचे कौशल्य वेगळे आहे हे जाणून त्यांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे आणि ही समाज कार्यकर्त्याची किंवा पारंगत विद्यार्थ्याची भूमिका आहे. कार्यक्रम घडून आणणं आणि त्याच्यात सर्वांना सहभाग घेणं हे कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि तो सहभाग घेतल्यानंतर जर सदस्यांमध्ये जरी प्रॉब्लेम येत असेल तर त्या पद्धतीने त्या समस्येचं निदान करणं आणि त्याचा प्रॉब्लेम सोलून त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. यासाठी विविध टूल्स आणि टेक्निकचा देखील वापर होणार आहे, जसं की प्ले, द यूज ऑफ टाइप्स ऑफ गेम्स, फिजिकल, इंटेलेक्चुअल, मेमरी, सेन्सर, इन्क्लुडिंग द प्लेइंग ब्लॉक्स, टॉईज, सँड्स, वॉटर्स इन द केस ऑफ द यंग चिल्ड्रन. खेळ हा असं माध्यम आहे की ज्यातून विविध खेळांच्या माध्यमातून सदस्य एकत्र येतील आणि त्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक गुंतवणूक होईल आणि त्या माध्यमातून त्या गटाचा विकास होऊ शकतो. त्याचप्रमाणे ड्रामा माइम्स यूज द पपेटरी अँड मास ऑफ द रोल प्ले. इन दिस मेंबर्स द ग्रुप आर टास्क टू ऍक्टिव्ह द व्हेरियस पार्ट्स which have significant to their problems, difficulty, individual, thereby gain inside the own behavior that the others. ड्रामा किंवा माईम जे काही नाट्य, पथनाट्य, मुकनाट्य यात जर सदस्यांनी सहभाग घेतला तर त्याच्या व्यक्तिमत्व विकास याच्यातून घडून येऊ शकतो आणि त्या माध्यमातून तो विविध समस्यांचं सादरीकरण करून त्या समस्यांवर उपचार कसा करावा किंवा त्याच्यावर निदान काय आहे, पाठपुरावा काय आहे याबाबत त्या मुकनाट्यामधून किंवा नाट्यामधून तो सादर करू शकतो आणि या माध्यमातून तो सहभाग देखील घेऊ शकतो. त्याचबरोबर म्युझिक अँड आर्ट ऑफ द क्राफ्ट्स, द फॉर्मॅट विच कॅन बी द व्होकल इन्स्ट्रुमेंट
On a solo or group basis, descriptive provide the outlet for the variety of human emotions, whereas the later throw work diverse material such as wood, clay, paper, straw, paint, give ample scope of the self expression, creativity, balance and the harmony. संगीत हे देखील असं साधन आहे की ज्यात गटातील सदस्यांनी वैयक्तिकरित्या किंवा गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन ते संगीत जे आहे ते सादर केलं पाहिजे. याच्यात मग लाकडी संगीताचे इन्स्ट्रुमेंट असेल, पेपर संगीताचे इन्स्ट्रुमेंट असतील, विविध इन्स्ट्रुमेंटचा वापर करून संगीताच्या माध्यमातून भावनिक गुंतवणूक जी आहे ती भावनिक गुंतवणूक होऊन सहभाग दर्शवला जातो आणि यातून गटाचा विकास करण्यासाठी हे साधन देखील वापरलं जातं. त्याचबरोबर टॉक, दिस इज द ॲक्शन पीपल टू असोसिएट immediately with the group activity, especially of the problem solving and therapeutic nature, dealing the critical topics related to the client personal lives, including their activities, small group discussion, lectures, seminars, conversation, sensitivity games, encounter sessions. These are the way of the talk. म्हणजे लोकांशी बोलणं, लोकांना सहभाग करून घेणं, विविध कार्यशाळा आयोजित करणं, सेमिनार आयोजित करणं, सिम्पोजिया आयोजित करणं, ज्यात विविध लोक सहभाग घेतील, विविध गट सहभाग घेतील आणि त्या सहभागाच्या माध्यमातून गटाचा विकास करणं, लोकांशी बोलणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यावर निदान करणं, उपचार आणि पाठपुरावा करणं, हे बोलण्याच्या माध्यमातून किंवा सहभागाच्या माध्यमातून विविध सेमिनार, कॉन्फरन्स, सिम्पोजिया, वर्कशॉपच्या माध्यमातून लोकांची जवळीक साधून त्यावर काम करणं सहज सोपं जातं. म्हणून हे देखील एक माध्यम आहे. त्याचबरोबर मुवमेंट, दिस इज द काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी बिंग यूज ॲज अन काउंटर टू द रॅदर ओव्हर एम्फासिस व्हर्बल कम्युनिकेशन. जस्ट रेफर टू द ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड टू द एक्सप्लोरिंग टू टच, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, डान्स, माइंड फिजिकल एन्काउंटर्स. साधारणतः जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून लोकांचा सहभाग घेणं किंवा गट सदस्यांचा सहभाग घेणं, साधारणतः यात व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जे आहे त्याचा सहभाग आपल्याला यात घेता येईल. त्याचबरोबर विविध वैयक्तिकरित्या किंवा गटाच्या अंतर्गतून काही हालचाली किंवा मुवमेंट करून या मुवमेंट ही एक टूल वापरून आपल्याला काम करता येणं शक्य आहे. वर्क, द ऍक्टिव्हिटी ऑफ स्पीकिंग फॉर इट सेल्फ covers the project and tasks of all kinds of complexity which involve the ongoing process of the cooperative endeavor. हे सर्व साधन वापरत असताना त्याच्यावर काम करणं देखील गरजेचं आहे. लोकांशी बोलणं गरजेचं आहे, वैयक्तिकरित्या बोलणं गरजेचं आहे, सदस्यांशी बोलणं गरजेचं आहे. या सर्व लोकांशी बोलून त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया घेऊन त्या साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. या पद्धतीने साधारणतः गटकार्यामध्ये या साधनांचा वापर होतो आणि या साधनांचा वापर करून एक प्रभावीरित्या गटकार्य करणं सहज सोपं होऊ शकतं. धन्यवाद.